नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर। त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत। तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राइब करायला चला आजच्या अपडेट चला सुरू करूया। निवृत्त वेतनधारकांसाठी सरकारी जमीन देण्याकरता बनवण्यासाठी नियमामध्ये बदलाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एक नवीन शासन निर्णय निर्मित केला आहे। त्यामध्ये निवृत्त वेतनधारकांच्या कौटुंबिक उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यासाठी माहिती नमूद आहे। यामध्ये काय संपूर्ण माहिती आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण 1971च्या नियम 28 मध्ये स्वातंत्र्य सैनिकांना जमीन देण्याबाबत तरतूद आहे। निवृत्त वेतनधारक स्वतंत्र सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी ग्रामीण भागात तसेच नागरी भागात भूखंड देणे शक्य व्हावे याकरता महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण नियम 1971च्या नियम 28 अन्वये असलेल्या तरतुदीनुसार स्वतंत्र सैनिकांना निवासी प्रयोजनाकरता ग्रामीण व नागरी भागात राज्य शासकीय जमीन देण्याबाबत दिनांक 1 जून 2007च्या शासन निर्णय याबाबत धोरण तसेच कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे। तसेच सदरहून शासन निर्णयामध्ये उपरोक्त प्रयोजनासाठी एकत्रित कौटुंबिक मासिक उत्पन्न दरमहा 10,000 किंवा त्यापेक्षा कमी अशी अट विहित करण्यात आलेली आहे। तसेच भारतात सदरहून उत्पन्न मर्यादा सुमारे 15 वर्षापूर्वी सुनिश्चित केली आहे। म्हणून दिनांक 1 जून 2007 पासून आजपर्यंत कुशल अकुशल कामगाराच्या किमान मासिक वेतनमध्ये देखील भरघोस वाढ झाली आहे आणि या बाब विचार घेऊन वयोवृद्ध असणाऱ्या स्वतंत्र सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी जागा प्रदान करण्याच्या अनुषंगाने एकत्रित कौटुंबिक मासिक मर्यादा वाढवण्याची बाब विचाराधीन होती। तर अशा प्रकारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे। तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका। धन्यवाद।